नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत घरात असलेल्या साहित्यांमध्ये चिकट न होणारी मस्त चवदार कुरकुरीत सुटीत मोकळी अशी मसाला भेंडी कशी बनवायची ते अगदी कमी वेळामध्ये। रेसिपी अगदी सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सर्वात प्रथम मी इथे घेतलेली आहे भेंडी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर एका कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे, सर्व पाणी पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळ 5 ते 10 मिनिटं अशी मोकळी करून ठेवायची, म्हणजे सर्व पाणी सुकलं जाईल। कोणतीही भेंडीचा रेसिपी बनवायची असेल ना तेव्हा भेंडी पूर्णपणे कोरडी करून घ्यायची, त्यामुळे ती जास्त चिकट होत नाही। त्यानंतर एक भेंडी घेतली, त्या भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग मी कट करून घेतला आहे। त्यानंतर भेंडीला मधोमध कट मारून घेतलेला आहे। भेंडी छान आपल्याला कुरकुरीत बनवायची, त्यामुळे ह्या भेंडीचे मी पुन्हा 2 कट मारून घेतलेले आहेत। पातळ अशी भेंडी आपण चिरून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला ही सर्व भेंडी चिरायची आहे। भेंडी जर बारीक असेल तर अशा पद्धतीने आपण ही भेंडी चिरणार आहोत, पण जर भेंडी आपली एखादी भेंडी लांब असते, सर्वच भेंडी अशा छोट्या छोट्या नसतात, त्यामुळे जर अशी लांब भेंडी असेल, मी व्हिडिओमध्ये दाखवले, तर त्यासाठी काय करायचं, पुन्हा एकदा पुढचा मागचा भाग चाकूने कट करून घेतला आहे आणि भेंडीला मधून कट मारला आहे, म्हणजेच ही भेंडी लांबीला छोटी होईल आणि व्यवस्थित अशी कट करता येईल। त्याचसोबत ही आपल्याला छान फ्राय करता येईल। अशाच पद्धतीने मी घेतलेली सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे। सर्व भेंडी मी एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलेली आहे, अशा पद्धतीने चिरून घेतली। आता आपण यामध्ये मसाले ॲड करूयात। तर सर्वात आधी मी यामध्ये ॲड करत आहे 5 चमचे बेसन पीठ। आता हे पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने हे बेसन पीठ मोजलेलं आहे। त्यानंतर 3 चमचे रवा, त्यानंतर 2 चमचे मैदा, मैद्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता किंवा मैदा आणि तांदळाचं पीठ दोन्ही नाही घातलं तरी देखील चालेल। नंतर पाव चमचा अद्रक लसूण पेस्ट, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे, अर्ध्या चमचाला थोडीशी कमी आहे। त्यानंतर 1 चमचा मिरची पावडर, आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता, 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर। आता हे घातलेले सर्व जिन्नस छान असे भेंडीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत। तुम्ही हाताने देखील करू शकता आणि हे सर्व जिन्नस एकत्र झाले की 5 ते 10 मिनिटं भेंडी आपल्याला अशीच ठेवायची आहे, म्हणजे सर्व मसाले छान असे भेंडीला लागले जातील। 10 मिनिटांनंतर मी यामध्ये घालत आहे अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ। आता सर्व भेंडीला जेवढं मीठ लागेल ना ते सगळं आत्ताच घालून घ्यायचं आहे। मीठ देखील छान असं भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ही मसाला भेंडी बनवायला ना अगदी सोपी आहे, पटकन अशी बनते, कारण की सर्व साहित्य घरात असतं, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। आता मसाले एकजीव झाले, त्यानंतर एक कढई घेतली, कढईमध्ये मी घेतलेले आहेत 7 ते 8 मोठे चमचे तेल। तेल जरा जास्त लागतं कारण की भेंडी आपल्याला कुरकुरीत करायची आहे। तेल गरम झालं की यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा जिरी छान अशी तडतडली फुलली की त्यामध्ये घालून घ्यायची आहे ही मसाला भेंडी। सर्व भेंडी आपल्याला एकदाच घालायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम आहे, जास्त मोठी करायची नाही, तर पटकन अशी भेंडी करपली जाईल आणि त्याचा चिकटपणा देखील जाणार नाही। भेंडी घालून झाल्यानंतर आपल्याला ही भेंडी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे, फ्राय करून घ्यायची आहे। सर्व भेंडी मी एकदा छान अशी मिक्स करून घेतलेली आहे, सर्वीकडे व्यवस्थित तेल लागलेलं आहे। आता आपण काय करायचं, ही भेंडी अशाच पद्धतीने 20 ते 30 मिनिटं आपल्याला परतून घ्यायची आहे मिडियम फ्लेमवरती, म्हणजे त्याची चिकटपणा देखील जाईल आणि व्यवस्थित भेंडी शिजली देखील जाईल। मध्ये मध्ये असं थोडंसं तेल घालत राहायचं। जर तुम्हाला वाटलंच की भेंडी खूप चिकट होते किंवा तेल कमी आहे, तर असं मध्ये मध्ये थोडंसं तेल घाला आणि पुन्हा परता। 2-4 मिनिटांनंतर ही भेंडी आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता 20 मिनिटं झालेले आहेत आणि भेंडी खूप सुंदर अशी झालेली आहे, मोकळी देखील झालेली आहे आणि रंग देखील खूप सुरेख आला। आता मी गॅस बंद करून घेते। भेंडी छान अशी शिजली देखील गेलेली आहे त्याचबरोबर, आणि चव देखील अगदी भन्नाट होते आणि तुम्ही पाहू शकता, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल, इतकी छान ही मसाला भेंडी बनवून तयार होते। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।